क्रमांक 2 हा आपण आज सोडवून घेणार आहोत. तर तुम्हाला हे पुस्तक काढायचं आहे. पेज नंबर आहे पहा 92 आणि 92 पेज नंबरवरचा व्यवसाय क्रमांक 1 आपण आज व्यवसाय क्रमांक 2 सोडवणार आहोत. व्यवसाय क्रमांक 1 कसा सोडवायचा हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपला मागील व्हिडिओ काव्या स्टडी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन मागील व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग व्यवसाय क्रमांक 1 काय आहे पहा. शतक, दशक आणि एकक हे अगोदर समजून घ्यायचं आहे तुम्हाला आणि याच्यावरच आधारित काय आहे व्यवसाय क्रमांक आहे. चला तर मग आता एकक दशक म्हणजेच काय तर 717 ही संख्या आहे. मग 717 ही संख्या या रखान्यांमध्ये कशी लिहायची तर एकक म्हणजे 7 आहे, एकक ह्या स्थानावर बसलेला, दशक स्थानावर बसलेला 1 आहे आणि शतक स्थानावर बसलेला 7 हा अंक आहे. मग या संख्येचं वाचन कसं करायचं एकक दशक शतक. शतक मग ही संख्या कशी वाचन कराल काव्यासा 717. बरोबर. मग हे तुम्हाला वाचन एकक दशक आणि शतक हे आलं पाहिजे. याच्यावरच व्यवसाय क्रमांक 2 हा आधारित आहे. मग व्यवसाय क्रमांक 2 मध्ये पहिलं गणित पाहूया. चला 569 569 वाटलंच तर पेन्सिल आणि पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि तुम्हीही सोडवायचं आहे आमच्या सोबत आणि उत्तर चेक करायचं आहे तुमचंही. ही संख्या अंकात कशी लिहाल, ही संख्या अंकात कशी लिहाल. मागील व्हिडिओ मध्ये आपण अक्षरात संख्या लिहिल्या आहेत पहा. लिहाल. आता तुम्हाला काव्य लिहून दाखवणार आहे. तीही वर्ग 3री मध्येच आहे. तिचाही मंथन स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. आता या गणिताचं उत्तर काव्य तुम्हाला लिहून दाखवणार आहे. 569. पहा बरोबर आहे का काव्याचं तर हो. मग 569 पर्याय क्रमांक किती आहे 3 आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता आपण पाहणार आहोत प्रश्न दुसरा. मग प्रश्न दुसरा काय आहे 808 ही संख्या अंकात लिहा. प्रश्न नीट वाचता आला पाहिजे. प्रश्न नीट वाचन करून समजलं पाहिजे की त्याचं नेमकं उत्तर काय द्यायचं आहे. चल काव्या सोडव. 808 ही संख्या 808. बरोबर 808. चला तुमचं उत्तर बरोबर आलं का पहा. पर्याय क्रमांक किती आहे मग बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक 2. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. 750 ही संख्या अंकात लिहा. चला तुम्हीही लिहा. मग काव्याने लिहिल्याच्या नंतर तुम्हीही चेक करा तुमचं बरोबर आलं का काव्याचं ती. 750 म्हणजे किती असतात 675. 750 म्हणजे 675 म्हणजे 700 ला किती कमी असतात 25 कमी असतात. चला आता आपण चौथं गणित पाहूया. 440 ही संख्या अंकात लिहा. किती आहे 440. मग कसं लिहिताल 440 काव्य लिहून दाखव. 440
बरोबर 440. चला आता आपण 5वं उदाहरण पाहूया. तुमचं बरोबर आलं का? 440 हा पर्याय किती क्रमांकाचा आहे मग? 4 पर्याय क्रमांक बरोबर आहे. चला आता आपण 5वं उदाहरण पाहूया. 5वं उदाहरण आहे पहा. 825. 825. 825, पावणे 700 ह्या संख्या लिहिता आणि वाचताही आल्या पाहिजेत पहा. 825 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. काव्य लिहून दाखवेल तुम्हाला आणि तुम्हीही चेक करा काव्याचं बरोबर येतंय का ते. तर 5वं उदाहरण आहे पहा. 825. 825 म्हणजेच किती असतात? 825 म्हणजे सव्वा म्हणजे 25 जास्त असतात आणि पावणे म्हणजे 25 कमी असतात. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 4. 4 पर्याय क्रमांक बरोबर आहे. चला आता आपण 6वं गणित पाहणार आहोत. 6वं गणित आहे 525. 525 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 525. चला तुम्हीही चेक करा लिहून. 525. बरोबर 525 म्हणजे 525. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 7वं उदाहरण आहे पहा. 702. 702 ही संख्या अंकात लिहा. चल काव्या लिहून दाखव. 702 बघ. 702. बरोबर आहे 702. मग प्रश्न 7चा पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 3. 3 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. गोल करायचा आहे. आता आपण 8वं उदाहरण पाहणार आहोत. 8वं उदाहरण आहे 660. 660 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 660 कशी लिहिणार? 660. बरोबर 660. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे 8चा? 3. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. एकूण 15 उदाहरणे आहेत. आपण 15 ही उदाहरणे सोडवून घेणार आहोत. आता आपलं 9वं उदाहरण आहे पहा. 9वं उदाहरण घेऊया आता. 450. 450 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 450 ही संख्या अंकात लिहून दाखव.
450 म्हणजे किती असतात? 450. बरोबर. 450 म्हणजे 450 असतात. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? क्रमांक बरोबर आहे. आता आहे पहा प्रश्न 10वा. 888 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. 888 कशी लिहिशील काव्य 888? 888. बरोबर. 888 म्हणजे 3 वेळेस 8 येतात. 888. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 3. 3 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. आता आहे पहा प्रश्न 11वा. 302 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 302 लिहून दाखव. 302. बरोबर. 302 म्हणजे 300 वर किती आहेत? 2 आहेत. मग 11व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 2 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. आता पाहणार आहोत 12वा प्रश्न. 12वा प्रश्न काय आहे? 809 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 809 ही संख्या लिहून दाखव. 809. बरोबर. 8 व्यवस्थित काढायचे असे 809. मग 809 मग 12व्या प्रश्नाचा कोणता पर्याय क्रमांक बरोबर आहे? तर 2. 2 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. चला आता आपण पुढील 13वं उदाहरण घेऊया. 13वं उदाहरण आहे पहा. 404 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 404 मोठ्या अक्षरात लिही. 404 म्हणजे किती? 404. बरोबर. 404. मग पर्याय क्रमांक किती आहे बरं? पहा बरं. 404 पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे. आता पाहूया 14वं उदाहरण. 190 ही संख्या अंकात लिहा. अंकात लिहा. 190 म्हणजे किती? 190. बरोबर. 190 म्हणजे 190. मग पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? 14व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पाहणार आहोत आपण उदाहरण शेवटचं 15वं. मग 15वं उदाहरण काय आहे बरं? 666 ही संख्या
अंकात लिहा. अंकात लिहा. चल काव्या 666 मोठ्या अक्षरात काढ. 666. बरोबर 666 म्हणजे 3 दा 6 आले. मग प्रश्न 15चं बरोबर उत्तर पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. 666 हे कोणत्या पर्यायात आहेत पहा? पर्याय क्रमांक 1. मग आपला व्यवसाय क्रमांक 2 हा सोडून झालेला आहे. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय क्रमांक 3 सोडवणार आहोत. धन्यवाद.